बघा आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी बनून रेडी आहे. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी पहिल्यांदा एवढ्या सकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे. आता वाजलेत 7 आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. आता किती शांत आहे. आता हे बघा, मोगऱ्याला पण किती छान कळ्या लागल्यात आणि गुलाबाला पण भरपूर माझ्या कळ्या लागल्यात. आता त्या फुलायला पाहिजेत लवकर. आणि मी आत्ताच उठली आहे, तर मी म्हटलं आज यांना सुट्टी येत आता, सानवीला सुद्धा आणि तिच्या पप्पांना सुद्धा. तर मी माझी कामं करून घेते. काही भाज्या वगैरे आणायच्या होत्या त्या आणून घेते. तर सकाळ सकाळी ना बाजारामध्ये खूप छान फ्रेश भाज्या मिळतात इथे, आणि त्यासाठीच मग मी आज लवकर उठले होते. नाहीतर सुट्टीच्या दिवशी मी 1-1.5 तास लेटच उठते. पण म्हटलं चला आज माझं काम होऊन जाईल. त्यांच्या सुट्टीच्या दिवशी माझं हे काम ठरलेलंच असतं. तर आज मी पहिल्यांदा एवढ्या सकाळी व्हिडिओ सुरू केला आहे. तर चला आता बाजारात जाऊन येते. पिशवी आणि पॉकेट काढून ठेवलं इथे. आणि तुळस बघा मी वरती ठेवली आहे, कारण सानू काय करायची, आता तिला एवढं कळत नाही ना, तर ती तुळशीजवळ जाऊन चप्पल काढायची. त्यामुळे मी ती खिडकीमध्ये ठेवली वरती. तर चला बाजारात जाऊन येते आता. आता भाज्या वगैरे मी घेऊन आली होती आणि त्यानंतर मग चहा वगैरे झाला आमचा. आणि आता म्हटलं आज मस्त मेथीची भाजी आणली आहे, तर तीच बनवते. आता यांना तर जास्त काही आवडत नाही, हे म्हटलं मी नाही खाणार. म्हटलं खा, आता खाऊनच घेतील बनवली की. आणि बाजार अजून तसाच आहे. आता थोड्या वेळानंतर स्वयंपाक झाला की मग सगळं नीटनेटकं करून फ्रीजमध्ये लावून देईल. आता स्वयंपाक करते. माझं तर आवरून झालं आहे. अजून सानू आणि तिचे पप्पा ते फुल सुट्टीचा एन्जॉय करतात. त्यांचं असं असतं आम्हाला सुट्टी, आम्ही आमचे सगळे कामं आरामात करू. सगळ्यात अगोदर आंघोळीचा खूप कंटाळा आहे सुट्टीच्या दिवशी दोघांना पण. आणि आता हे बघा किती छान मेथी आहे. तर आता हीच मेथीची भाजी बनवते. आणि ही बघा मी झाडं दाखवते, झाडांच्या कळ्या दाखवते, फुलं दाखवते, आणि ही काय करते बघा, कळ्या आलेली तोडून घेते. दाखव 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 एकदा. दाखव ना. फुलं अशी खुलायला आली की आम्हाला कळी तोडून घ्यायची असती त्याची. हो ना, हो ना. किती छान रेडी झाली आहे सानू. हो ना. कोण आलाय मला? हो का, अशी दे ना अशी. हे बघा किती छान रेडी झाली. हो ना. आणि आम्हाला जोपर्यंत केस होते तेव्हा लावला नाही हेअर बेल्ट, नाही आता लावतीये. हो ना. पोळी करायची. पीठ देऊ का? सानूला पोळी पाहिजे. पोळी म्हणजे पीठ पाहिजे खेळायला. हे घे, ते खोलून देऊ. थांब, तुला घालायचा का? मग त्यासोबत नसते खेळतो. किती छान हार आहे आत्तूने दिलेला आहे ना. कर आता पोळी कर तू. हे बघा आता भाजी झालेली आहे माझी. आता पीठ मळून ठेवलंय. आता चपात्या करते. मला माझ्या बेल खूप पडलाय, ते देऊ का? बर. हे घे बेलणं. हे घे बेलणं. पोळी पण इथंच आहे. चल समोर नेऊन देते मी तुला. आता दिलंय तिला नादी लावून. पोळी करेल आता, आणि तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते. आता माझा सगळा स्वयंपाक झालाय आणि बाकीची कामं सुद्धा आवरून घेतली. तर म्हटलं चला मस्त आता TV बघता बघता जेवण करू. आणि सकाळी ना भाज्यांबरोबर आंबे सुद्धा आणले होते. आणि आता आंबे तर खूप महाग झाले. उद्याची अक्षय तृतीया आहे, त्यामुळं तर
त्याचे भाव सोन्यासारखे झालेत आंब्यांचे. आणि हापूस आंब्यांना तर एवढा भाव आहे की कोणी इमॅजिन पण करणार नाही. आता हेच फक्त 400 रुपये किलोला आणले मी, 1 किलो. आणि तसे हापूस आंबे तर 1500 किंवा 1800 1600 डझन आहे. 1600 रुपये डझन. पण त्यांना पण खूप मेहनत लागत असेल. आंब्यांच्या बागा काही इझिली येत नसेल म्हणूनच एवढा भाव आहे त्यांना. पण जी टेस्ट हापूस आंब्याला असते ती दुसऱ्या कुठल्याच आंब्याला नसते. याचा पण खूप छान वास येतोय. पण हा हापूस नाहीये, हा वेगळाच आहे कुठला तरी. पण ते म्हणता की हापूस आहे. हापूस असता तर त्यांनी 400 रुपये किलो दिलेच नसते. कारण 400 रुपये 1 किलो तर जवळजवळ 6 आंबे बसतात, तर ते देत नाही. आता आमच्या सानूबाईचा फेवरेट आंबा. ती तर जेवायच्या अगोदर सगळं खाऊन घेईल आंबे आणि नंतरच जेवण करेल. चला आता जेवण करते मस्त. मी ना सकाळी जेवण झाल्यानंतर काही शूटच केलं नाही. त्याचं कारण असं होतं, आणि आज सकाळी लवकर काम आवरायचं सुद्धा कारण असं होतं की आज त्या आमच्या वरच्या ताईन त्या आहे, तर त्यांना मी पापड लाटण्यासाठी थोडी मदत करायला गेले होते. त्यामुळे मग मला दिवसभर काही काम करायचंच नव्हतं आणि मग त्यामुळे काही शूटच केलं नाही. तर आत्ता डायरेक्ट मी रात्रीचा स्वयंपाक, म्हणजे स्वयंपाक असं काही नाही, पण बरेच दिवसापासून हे मला म्हणत होते किंवा सानूचं सुद्धा चालू होतं की मम्मी पाणीपुरी. तर म्हटलं नेहमीच आपण बाहेर जाऊन खातो, तर कधीतरी घरीसुद्धा करूया. तर आज ते बोलले होते की आपण बाहेर जाऊन खाऊ, पण मीच म्हटलं नको, घरीच करते. आणि घरच्यासारखी बाहेर पोटभर सुद्धा खाता येत नाही. तर म्हणून आता संध्याकाळी मी पाणीपुरी बनवायला घेतली आहे. तर वाटाणे आणि बटाटे उकडायला टाकलेत. तुम्हाला आवाज येतच असेल शिट्ट्यांचा, शिट्ट्या वाजताय ते बघा. आणि बाकीची सुद्धा तयारी करून ठेवली आहे. तर हे बघा, इथे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसण, लिंबू आणि चिंच भिजत घातली आहे गरम पाण्यामध्ये. तर आता वाटाणे आणि बटाटा, 1 वाटी वाटाणे आणि 1 बटाटा शिजत घातलाय मोठा बघून. तर ते शिजत झालं की मग पुढची तयारी करते मी. तोपर्यंत पाण्याची वगैरे तयारी करून ठेवते. शिट्ट्यात मध्ये वाजताय बोलण्याच्या. आणि त्यांना मी पाठवलंय बाहेरून पाणीपुरी आणायला. फक्त जे फुगे असतात तेच बाहेरून आणायला सांगितले. बाकी म्हटलं सगळं घरीच बनवते आणि घरीसुद्धा आहेत. सकाळी बाजारात गेले होते तेव्हा मी आठवणीने पुदिना आणला होता. म्हटलं आज घरीच ट्राय करूया. आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे घरीच बनवायचा. तर बघू आता सक्सेसफुल होते की नाही. आता जे पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसण काढून ठेवलं होतं ते मिक्सरमधून काढून ठेवते. आणि तिखट आणि गोड पाणी वेगवेगळं करूस तर एक सोबतच करून ठेवते. आता आपण जे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण करून घेतलंय ते असं चाळणीमधून गाळून घ्यायचं. हा असा चोथा वरती निघतो, जेणेकरून तो खाताना मग आपल्या जिभेवरती येत नाही. हे बघा किती छान पाणी तयार झाले. आता जी चिंच भिजू घातली होती आपण ती सुद्धा मिक्सर मधून काढून घेतली आणि ती सुद्धा अशी चाळणीने गाळून घ्यायची.
आणि चिंचाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ ऍड करायचा आहे एवढा. आता हे ना सानूसाठी थोडं वेगळं काढून ठेवते पाणी आणि मग यामध्येच मिक्स करून देते आमच्यासाठी. आणि ह्या तिखट पाण्यामध्ये आपण मीठ टाकायचं राहिलं होतं तर मीठ टाकून घेते. आणि त्यानंतर सगळ्यात मेन असतं ते लिंबू, तर लिंबू पण पिळून घेते. याने खूप छान टेस्ट होते पाण्याची. तर हे बघा आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी बनून रेडी आहे. आणि बाहेरच्यापेक्षा घरी खूप हायजेनिक असतं, त्यामुळे मला तरी आज एवढी परेशानी नाही वाटत आहे. तर आता बटाटे आणि वाटाणे झाले की नाही ते बघून घेते एकदा. आता ना आपला बटाटा आणि वाटाणा सुद्धा शिजून रेडी आहे, पण तो थोडा घट्ट झाला तर त्यामध्ये ना गरम पाणी ऍड करते. कशी झाली सानू? कशी झाली? अशी झाली का? डोळे लावून का? आवडली? आमच्या सानूचा फेवरेट आयटम आहे. चला आता आम्ही सुद्धा एन्जॉय करतो मस्त पाणीपुरी. आता मी तर एक खाऊन बघितली, खूप छान झालेली होती. आता बघा सानू कशी खातीये. आवडली सानू तुला? नाही खाऊ नको तू आता. आवडले नाही तुला? बरं काय मग आवडले की नाही खरं सांग. खूप छान झाली पाणीपुरी. आमची सानू असं जेवताना काही खाताना नॅपकिन लावते ड्रेस भरू नये म्हणून, हो ना? आणि ते खूप आवडतं सानूला. आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर ना भरपूर असे भांडे पडले होते. आता जेवणाचे जसे भांडे पडतात जेवणाच्या स्वयंपाकाचे तेवढेच भांडे पडले होते. आणि पण पाणीपुरी खरंच खूप छान झाली होती. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तर तुमची पण खूप छान होईल जर तुम्ही अशा पद्धतीने केली. आणि त्यात माझ्याकडनं एक गोष्ट मिसिंग झाली ती म्हणजे मी चाट मसाला टाकायची विसरले. खाताना असं वाटलं काहीतरी मिसिंग आहे आणि मग आठवलं अरे चाट मसाला टाकलाच नाही आपण. चाट मसाला टाकल्यावर एकदम बाहेरच्यासारखी टेस्ट लागत होती. तर खूप छान झाली होती. आणि सानूनी यांनी मी खूप पोटभर खाल्ली. आता एवढी पोटभर पाणीपुरी तर आम्ही कधीच नव्हती खाल्ली. आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा घरी जाईल ना तेव्हा घरच्यांसाठी पण करेल. आमच्या आत्याला पण खूप आवडते पाणीपुरी. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू. बाय बाय.